नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण पाहूया स्वीटकॉर्नपासून छान असा हा कुरकुरीत डोसा. हा डोसा जर तुम्ही एकदा करून खाल तर पुन्हा पुन्हा कराल, एवढा हा कुरकुरीत होतो. त्यासाठी इथे मी 1 वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घेतले आहेत आणि ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक वाटून घेणार आहे. या डोशाच्या पिठामध्ये इनो किंवा सोडा घालण्याची काहीही गरज वाटत नाही, एवढा हा छान जाळीदार होतो. हा डोसा बनवण्यासाठी मी 1 वाटी ताक घेतले आहे, 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे आणि पाव वाटी रवा इथे मी घेतला आहे. आता हे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये आपण घेऊया. इथे मी पाव वाटी रवा घेतला आहे आणि 1 वाटी तांदळाचे पीठसुद्धा घातले आहे त्यामध्ये. आणि आता हे 1 वाटी ताक आहे ते सुद्धा त्यामध्ये घालायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे. आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वीटकॉर्नची पेस्ट केली होती ती सुद्धा त्यामध्ये घालायची आहे. स्वीटकॉर्नची पेस्ट घातल्यामुळे डोशाला कलर पण एकदमच सुंदर येतो. आता इथे मी मिक्सरचे भांडेसुद्धा धुवून घातले आहे, म्हणजे जे काही मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट असेल ती सुद्धा वाया नको जायला. आता हे सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे. या ठिकाणी 1 वाटी ताक घातले आहे, पण तुम्ही अर्धी वाटी दही जरी घातलं तरी सुद्धा चालेल. फक्त दही किंवा ताक जास्त आंबट नसावे. हे मिश्रण अजूनही घट्ट आहे. आपण आता त्यामध्ये लागेल तसं पाणीसुद्धा घालायचं आहे. इथे मी आता 1 पेला पाणी घातले आहे. पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. हे बघा, हे इथे एवढे असे पातळ झाले पाहिजे मिश्रण. आता हे जे मिश्रण आहे ते आपण 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया, म्हणजे त्यातील जो रवा आहे तो छान भिजेल. आता आपण डोशाबरोबर खाण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची चटणी करूया. त्यासाठी इथे मी अर्धी शिमला मिरची घेतली आहे, मुठभर कोथिंबीर घेतली आहे, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले आहेत, 1 मिरची घेतली आहे आणि अर्धा कच्चा कांदा घेतला आहे आणि मुठभर शेंगदाणेसुद्धा घेतले आहेत आणि चवीनुसार मीठसुद्धा घेतले आहे. आता डोशाचे पीठ छान भिजले आहे, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आहे. हे पीठ घावण्याच्या पिठापेक्षा थोडे घट्ट ठेवायचे आहे. इथे आता आपली चटणीसुद्धा छान वाटून झाली आहे. त्याला आता एक खमंग फोडणी करूया. चटणीसाठी इथे मी एका भांड्यामध्ये तेल तापवून घेतले आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातले आहे. कढीपत्त्याची 4-5 पाने चिरून घातली आहेत. तुम्ही हवं तर त्यामध्ये लाल सुकी मिरचीसुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा छान स्वाद येतो. आता मी ही फोडणी चटणीमध्ये ओतून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. आता आपण डोसे करायला घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर भिडे ठेवले आहे आणि त्याला आता छान तेल लावून घ्यायचे आहे. तेल लावण्यासाठी मी केळीच्या पानांचा जो देठ असतो तो घेतला आहे. त्यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे तव्याचे टेम्परेचर सेट व्हायला मदत होते. सुरुवातीला तेल थोडे जास्त लावायचे आहे. डोशाचे मिश्रण हे तव्याच्या साईडनी अगोदर ओतायचे आणि मग मध्यभागी घालायचे, कारण तवा हा मध्ये जास्त तापलेला असतो. त्यामुळे आता त्यावर झाकण ठेवायचे आणि गॅस बारीक करून ठेवायचा. 10-15 सेकंदांनी झाकण काढायचे आणि डोशाची वाफ जाऊ द्यायची. सर्व करताना गॅस पूर्ण बारीकच पाहिजे. आता डोशाला वरून असे तेल लावायचे. असे तेल लावल्यामुळे डोसा छानच क्रिस्पी होतो. व्हिडिओ जसे दाखवले आहे तसे थोडा तवा आजूबाजूला सरकवून घेतला की चारी बाजूनी डोशाला छान गॅसची फ्लेम लागते आणि असा हा छान गोल्डन कलरचा डोसा तयार होतो आणि डोशाला जाळीसुद्धा छान पडते, इनो किंवा सोडा न वापरता. आता डोसा बघा छान तव्यापासून सुटला आहे. रंगसुद्धा एकदम गोल्डन आला आहे आणि एकदम कुरकुरीत झाला आहे. तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झाला आहे तो. हा बघा, एकदम कुरकुरीत झाला आहे, पेपर डोशासारखा. तुम्ही सुद्धा असा कॉर्नचा क्रिस्पी डोसा करून पहा. आता मार्केटमध्ये कॉर्न बरेच यायला लागले आहेत. आता आपण डोसा इथे सर्व करूया. ही चटणीसुद्धा वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही करून पाहाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल ती. हे बघा, इथे जाळी किती सुंदर आले डोशाला. नुसतं नजरेने बघूनच समजते तो किती कुरकुरीत आहे. या डोशाला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. आता आणखीन इथे एक डोसा मी केला आहे, तोही छान कुरकुरीत झाला आहे, तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.
बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.